नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एकाच गुत्तेदाराला अनेक टेंडर मिळणार नाहीत. सर्वसाधारण सभेत 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. महापालिका कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून तोडफोडीचा निषेध. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक चंगल नायडू, विलास अवताडे यांनी कार्यकर्त्यांच्या घेतल्या बैठका. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्याचा सत्कार. आता बातमीपत्र विस्ताराने. आज महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये महापालिकेत आपल्याच नातेवाईकांना अनेक टेंडर देऊन दुकानदारी चालवणाऱ्या नेत्यांची दुकानदारी बंद करणारा निर्णय घेण्यात आला. यानंतर कोणत्याही गुत्तेदाराला एकापेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये, त्यासाठी 4 सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली आहे. नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा उचलण्यात आला, तो म्हणजे जुन्या गुत्तेदारांना नवीन काम देऊ नये. तसेच एका गुत्तेदाराला अनेक कामे दिल्याने कामाची गती मंदावते. तसेच अपुऱ्या साधनांमुळे दर्जाहीन कामे होतात. नगरसेवक वीरेंद्र सिंग गाडीवाले तसेच सरजीत सिंग गिल यांनी उचलून धरलेल्या या मुद्द्याला विरोधी पक्षासह एमआयएम आणि संविधान पार्टीनेही पाठिंबा दिला. त्यावर महापौर अब्दुल सत्तार यांनी 4 सदस्यीय समिती नेमून झालेल्या कामाच्या तपासणीचे आश्वासन दिले. नांदेड शहरामध्ये राजकीय नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना महापालिकेतील अनेक टेंडर दिले आहेत. आता हे सत्ताधारी आणि विरोधक एका गुत्तेदाराला जास्त कामे न देता आपापल्याच कमाईवर पाणी फेरतात का, हा सवाल उभा राहतो आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये घरकुल, बीओटी तत्वावरील इतर कामे या मुद्द्यावर देखील बरीच खलबते झाली. महापालिकेच्या झोन क्रमांक 5 च्या कार्यालयाची काल संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, संतोष गव्हाणे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. काल दुपारच्या वेळी महापालिकेच्या सिडको भागातील झोन क्रमांक 5 या कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे संतोष गव्हाणे, माधव देवसरकर, गजानन कहाळे, राजू घोगरे यांनी धुडगूस घालून मोडतोड केली. तसेच अधिकारी गुलाम सादेक व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी काल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. आज त्याचा निषेध म्हणून महापालिकेत काळ्या फिती लावून काम केले. आज महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दहशत पसरवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चंगल नायडू व विलास अवताडे यांनी मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेतल्या. आजपासून काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चंगल नायडू तसेच विलास अवताडे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. 2 पक्षश्रेष्ठींनी नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात 3 दिवसाचे ठाण मांडले असून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय आमदार, तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी आदींची गुप्त बैठकीत चर्चा केली. आज किनवट, हदगाव, भोकर, देगलूर व मुखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या
इच्छुक नेत्यांची नावे पुढे करत आपलाच नेता पक्षश्रेष्ठींच्या परड्यात वजन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले। बैठक गुप्त असल्याने आतमध्ये इतर कुणालाही संधी नव्हती। याबाबत पक्षश्रेष्ठींच्या हातातील बाहुले बनलेल्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यासमोर येण्यास धाडस केले नाही। पोलीस अधीक्षक या नात्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते। नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे सहसा कोणी लक्ष देत नाही। त्यांची कर्तव्य प्रशासनातील इतर कर्मचारी अधिकाऱ्यांप्रमाणे नसतात। वरिष्ठांचे आदेश आले की कधीही कर्तव्यावर हजर राहावे लागते। दिवसरात्र प्रशासनाला वाहून घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनाकडे लक्ष देणे हे पोलीस अधीक्षकांचे देखील कर्तव्य आहे। नांदेड जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्याचा त्यांच्या पालकांसहित सत्कार सोहळ्याचे आयोजन सह्याद्री विश्रामगृहात करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया हे होते, तर अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, श्याम घुगे, पंकज देशमुख, विजय कबाडे आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। आपण काहीतरी ॲडिशनल स्किल्स डेव्हलप करा। कम्युनिकेशन स्किल्स असेल, जनरल नॉलेज असेल, काहीतरी हॉबी डेव्हलप करा। जर तुम्ही हे एखादा ॲडिशनल स्किल आजपासूनच डेव्हलप केला तर जॉब मार्केटमध्ये तुम्हाला फार सोपा जाईल। जरी आम्ही आमचं शेड्यूल व्यवस्था असेल, समाजासाठी आम्ही वेळ काळेचं भान न ठेवता जरी सेवा देत असू, तरी समाजामध्ये समाजाप्रती एक चांगला नागरिक आपल्या कुटुंबापासूनच घडवण्याची जबाबदारी आम्ही तेवढ्याच सक्षमतेने पेलतो। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संतोष देवराये यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी संजय चोबे यांनी केले। शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। एकाच गुत्तेदाराला अनेक टेंडर मिळणार नाहीत, सर्वसाधारण सभेत 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय। महापालिका कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून तोडफोडीचा निषेध। काँग्रेसचे पक्ष निरीक्षक चंगल नायडू, विलास अवताडे यांनी कार्यकर्त्यांच्या घेतल्या बैठका। पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्याचा सत्कार। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा